मित्रांनो नमस्कार. माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, ज्यावेळी वादी अतिक्रमण काढण्यासाठी ज्यावेळी मेहरबान कोर्टामध्ये प्रतिवादी विरोधात ज्यावेळी दावा दाखल करतो, त्यावेळी प्रामुख्याने गोष्ट अशी लक्षात येते की जर तुम्ही त्या केसमध्ये जर प्रतिवादी असाल तर कोणत्या पद्धतीनं ह्या मोजणीसाठी आपण समोर जायचं, ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा विषय घेतलेला आहे. ज्यावेळी वादी आणि प्रतिवादीचं शेत मिळकत बांधाला बांध लागून शेजारी असते, त्यावेळी प्रामुख्याने असं दिसून येतं की वादीची तरी जमीन प्रतिवादीकडे गेलेली असते किंवा प्रतिवादीची तरी जमीन वादीकडे गेलेली असते. अशावेळी प्रामुख्याने काय होतं, जो वादी आहे ज्याची जमीन दुसऱ्या व्यक्तीकडे गेलेली असते, ती व्यक्ती मेहरबान कोर्टामध्ये सदरचं अतिक्रमण काढून मागण्यासाठी मेहरबान कोर्टामध्ये दावा दाखल करत असते. आणि हा दावा दाखल करत असताना एक तर ती काय करते, सुरुवातीला दावा दाखल करावायच्या आधी एक सरकारी मोजणी त्यानं मागितलेली असते. आणि या सरकारी मोजणीमध्ये त्याला असं दिसून आलेलं असतं की वादीला सदरची माझी जागा जे काय XYZ 2 गुंठ 5 गुंठ 10 गुंठ 20 गुंठ ही प्रतिवादीच्या ताब्यात आहे, वहिवाटीत आहे. आणि सदरचे क्षेत्र काढून मागण्यासाठी वादी हा मेहरबान कोर्टाकडे दावा दाखल करत असतो. आणि दाव्याची कायदेशीर प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर सदरचं नोटीस हे प्रतिवादींना येत असतं. आता इथं प्रश्न असा निर्माण होतो की ज्यावेळी प्रतिवादींना अतिक्रमण झालेली जागा काढून मागितलेली असते, अशा संदर्भात वादीची नोटीस ज्यावेळी प्रतिवादीला लागू होते, त्यावेळी प्रतिवादी मेहरबान कोर्टामध्ये वकिलातर्फे हजर राहत असतो. आणि अशावेळी जर मित्रांनो तुम्हाला सदरची जागा ही तुमच्याकडं अतिक्रमित म्हणून वापरासाठी असेल किंवा वहिवाटीत असेल, आणि जर ती जागा तुम्हाला मान्य नसेल तर कोणत्या पद्धतीनं मेहरबान कोर्टासमोर जायचं हे व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत. तर ज्यावेळी तुम्ही प्रतिवादी म्हणून मेहरबान कोर्टामध्ये वादीच्या विरोध बाजूनं हजर राहताय, त्यावेळी तुम्ही तुमच्या क्षेत्राची एक तरी आधी मोजणी करून घेणं हे अतिशय चांगलं आहे. कारण जर खरोखर वादी हा तुमच्या क्षेत्रामध्ये अतिक्रमित होऊन आला किंवा खरोखर तुमच्याकडे ते क्षेत्र वापरासाठी आहे किंवा तुमचं क्षेत्र दुसऱ्या शेतकऱ्याकडे गेलेलं आहे, हे आधी तुम्ही खात्रीपूर्वक बघणं गरजेचं आहे. त्यासाठी मग तुम्ही एखादी खाजगी मोजणी बघून तुमच्या नकाशाप्रमाणे जे काय तुमचं 7/12चं जे क्षेत्र आहे ते आधी भरतंय का बघा, किंवा पूर्णपणे त्या पद्धतीनं नकाशा आणि 7/12 याची जुळवाजुळव होते का बघा. नसेल तर तुम्ही काय करा, सरकारी मोजणी मागवा. सरकारी मोजणी मागवल्यानंतर तुम्ही रीतसर नकाशा आणि तुमचा 7/12 हा मोजणी अधिकारी यांच्याकडून प्रत आल्यानंतर त्यामध्ये नेमका काय फरक पडला याची पूर्णपणे तुम्ही चौकशी करा. आता काय होतंय, ज्यावेळी वादीची नोटीस तुम्हाला येते त्यावेळी पडदेशान तुम्हाला मोजणी कोणती, एक वेळी तुम्ही खाजगी मोजणी मागवू शकता, परंतु सरकारी मोजणी मागवत असताना त्यासाठी साधी मोजणी मागवलीसा तर विनाकारण 6 महिने जातात, अति तातडीची मागवलीसा 4 महिने जात असतात, आणि अति तातडीची जरी मागवलीसा किंवा अर्जन्सी मोजणी मागवलीसा तरी त्यालासुद्धा थोडा दिवस कालावधी जात असतो. आणि हा कालावधी आपल्याला पुरेसा नसतो. त्या कालावधीच्या आधी आपल्याला मेहरबान कोर्टामध्ये वादी विरोधात आपण प्रतिवादी म्हणून हजर राहणं गरजेचं असतं. अशावेळी तुम्ही तुमच्या क्षेत्राची जर मोजणी करावायची असेल तर तुम्ही प्रथमदर्शनी मेहरबान कोर्टामध्ये स्वतःहून हजर राहा. हजर राहिल्यानंतर ज्यावेळी तुम्ही प्रतिवादी म्हणून हजर राहताय त्यावेळी एक अर्ज कोर्टामध्ये द्या की सदर काही कागदपत्र मला उपलब्ध झाल्या नसल्यामुळे मी सदर वादीच्या दाव्यास म्हणणं देण्यासाठी मला थोडा वेळ मिळावून अशा पद्धतीने अर्ज द्या आणि वेळ मागवून घ्या. आणि त्यानंतर तुमच्या क्षेत्राची नकाशाप्रमाणे 7/12 जुळतोय का नाही ह्याची आधी खात्री करून घ्या. इथं काय होतं बघा मित्रांनो, जर खरोखर वादीची जागा जर तुमच्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण होऊन आलेले असेल आणि तुम्ही त्याच्यावर अतिक्रमण केलेलं असेल तर तुम्हाला निश्चितपणे मान्य करावं लागेल की सदरची जागा ही तुमच्या क्षेत्रामध्ये येत आहे आणि तुम्ही ती वहिवाट करत आहे आणि किती वर्षापासून करत आहे, काय करत आहे. त्यासाठी अनेक दावे तुम्हाला मेहरबान कोर्टामध्ये किंवा म्हणणं देण्यासाठी पर्याय मार्ग असू शकतात, किंवा तुम्ही
काउंटर क्लेम करू शकता आणि सदरची जागा ही 12 वर्षापेक्षा जास्त किंवा त्याच्यापेक्षा जास्त वर्ष तुम्ही वापरत आहात. त्यामुळं सदरची जागा तुम्ही जर त्या जागेचा शेतफळा जर भरत असाल तर सदरची जागा ॲडव्हर्स पोझिशननं तुम्ही तुमच्या ताब्यात घेऊ शकता. हा एक विषय बाजूला राहतो. दुसरा विषय असा येतो की जर तुमची जागा वादी तुमच्या जागेमध्ये येत आहे आणि तुमची जागा जर दुसऱ्याच्या शेतकऱ्याकडे जात असेल तर अशा वेळी काय मत होतं काही शेतकऱ्यांचं की मला जिथं नकाशाप्रमाणे जी जागा आहे ती मला मिळाली म्हणजे बाद झालं, मला वादीचीही जागा नको आणि दुसऱ्याचीही जागा नको. त्यावेळी मित्रांनो तुम्ही ज्यावेळी मोजणी करून घेताय त्यावेळी तुमच्या लक्षात येते की तुमची जागा शेजारच्या शेतकऱ्याकडे गेल्या किंवा वादीची जागा तुमच्या सहिष्यामध्ये आलेल्या. त्यावेळी तुमची खाजगी मोजणी करून घ्या किंवा सरकारी मोजणी करून घ्या. तुमच्या पूर्णपणे लक्षात येईल की सदरची मोजणी करून घेतल्यानंतर वादीची जागा तुमच्या क्षेत्रामध्ये किती गुंठ आल्या किंवा किती आल्या त्या पद्धतीनं तुम्हाला मेहरबान कोर्टामध्ये म्हणणं देण्यासाठी पूर्णपणे वाव मिळेल किंवा त्या पद्धतीनं तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये म्हणणं देऊ शकता. अशा पद्धतीनं जर तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये तुमची जर बाजू मांडण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला विनाकारण खर्चाला किंवा कोर्ट केसेसमध्ये किंवा तुमचा वेळ हा मेहरबान कोर्टामध्ये जाणार नाही. त्यासाठी महत्त्वाची गोष्ट तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे की अशा पद्धतीनं जर वादीनं तुमच्यावर केस दाखल केलेली असेल तर आधी तुम्ही तुमच्या जागेची मोजणी करून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. समजा तुम्ही तुमच्या जागेची सरकारी मोजणी असेल किंवा खाजगी मोजणी करून घेतलेली असेल आणि जर जागा तुमची तंतोतंत बरोबर असेल तर तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये सदरची मोजणी मला मान्य नाही अशा पद्धतीनं तुमचं प्रत्युत्तर किंवा म्हणणं किंवा कैफियत देऊ शकता. त्याचबरोबर सदरची जागा जर तुमची शेजारच्या शेतकऱ्याकडे असेल आणि हा शेतकरी वादी तुमच्याकडे येत असेल तर तुम्हाला तुमच्या क्षेत्राची मोजणी करून घेण्याचा सुद्धा अधिकार मेहरबान कोर्टाकडून उपलब्ध होऊ शकतो. तुम्ही तुमच्या क्षेत्राची मोजणी मागून घेऊन तुमचे क्षेत्र हे जे अतिक्रमण दुसऱ्या शेतकऱ्याकडून केलेलं असेल तर ते शेतकऱ्याकडून तुम्ही अतिक्रमण काढून घेऊ शकता. अशा पद्धतीनं जर तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये जर प्रतिवादी म्हणून जर हजर झाला तर तुम्हाला तुमचं क्षेत्र पूर्णपणे मोजून घेता येईल. ह्यासाठी मित्रांनो वादीने केलेली जर मोजणी तुम्हाला मान्य नसेल किंवा वादी म्हणतो त्या पद्धतीनं तुमच्या क्षेत्रामध्ये जर वादी येत नसेल तर तुम्ही ज्या मोजणी अधिकाऱ्याने किंवा जो भूमापन अधिकारी असतो ज्या अधिकाऱ्यानं मोजणी केलेली असते अशा अधिकाऱ्याला तुम्ही मेहरबान कोर्टातून समन्स काढून सदरचा समन्स काढून त्या पद्धतीनं त्यांचा तुम्ही जबाब नोंदवू शकता आणि कोणकोणत्या पद्धतीनं मोजणी केली याची तुम्ही तुमच्या वकिलामार्फत सदरचा जबाब नोंदवून चौकशी करू शकता. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला तुमची मोजणी मान्य नाही हे कोर्टातून तुम्ही सिद्ध करू शकता. जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.